Hello friends, in this session we are going to see the parts of speech in English. म्हणजेच शब्दांच्या जाती. Friends, as all of you know that parts of speech play a very important role in any language. कोणत्याही भाषेमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर चला तर मग पाहूया आपण हे पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, इंग्लिशमध्ये किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते आपण पाहूया. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. म्हणजेच इंग्रजीत 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. त्यातील पहिला पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाउन, अर्थात नाम. दुसरं पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोनाउन, म्हणजेच सर्वनाम. The third parts of speech is adjective, means विशेषण. The fourth parts of speech is verb, म्हणजेच त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे adverb, म्हणजेच क्रियाविशेषण. त्यापुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन, अर्थात शब्दयोगी अव्यय. त्यानंतर आपण पाहूया कंजंक्शन, म्हणजेच उभयान्वयी अव्यय. आणि सर्वात शेवटी इंटरजेक्शन्स, म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. इन शॉर्ट, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश: नाउन नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. तर हे पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिशमध्ये आपल्याला आढळतात. आता आपण त्याची एक्झाम्पल्स पाहूया. नाउनची एक्झाम्पल्स आहेत कोणत्याही व्यक्तीचं नाव, स्थळाचं असेल किंवा समूहाचं नाव असेल तर त्याला नाम असं म्हटलं जातं. तन्मय, रॉबर्ट, मुंबई, वॉटर, ॲनिमल, फ्लॉक अँड काइंडनेस, त्याला भाववाचक नाम पण म्हणतो आपण. या नामांचे प्रकार कोणते आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचा प्रकार आहे, पुढचा टाईप जो पार्ट्स ऑफ स्पीचचा आहे तो म्हणजे प्रोनाउन, सर्वनाम. आय, मी, ही, शी, दे, हिम, हर, वी, यू, माय, इट्सेट्रा. तर हे आहेत प्रोनाउन, अर्थात सर्वनामांचे उदाहरणं. त्यानंतर बघूया आपण ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच विशेषण. आता त्याची उदाहरणं आपण पाहूया. काइंड म्हणजेच दयाळू. साधारणतः क्वालिटीज याच्यामध्ये इन्क्लूड असतात: सॉफ्ट, गुड, बॅड, डिफिकल्ट, इट्सेट्रा. देन we'll see the verbs. Examples of the verb: give, play, take, go, sing, eat, jump, sit. आता ही क्रियापदं आहेत, म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द. The words that show the action. Now we'll see the adverb, म्हणजेच क्रियाविशेषण. आता ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, पण मग याचे उदाहरणं कोणती आहेत? हॅपीली, इझिली, ऑलवेज, टुडे, इट्सेट्रा. साधारणतः याच्यामध्ये येणाऱ्या शब्दाला एलवाय हे प्रत्यय लागतं मोस्ट ऑफ द शब्दांना. तर ते आयडेंटिफाय करणं आपल्याला सोपं जातं. यानंतर आपण पाहूया पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन, म्हणजेच शब्दयोगी अव्यय. इन, टू, ऑफ, फॉर, फ्रॉम, बिटवीन, in front of, behind, above, about. So these are the examples of preposition. त्यानंतर आपण पाहूया कंजंक्शन, अर्थात उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं. अँड, ऑर, बट, इट्सेट्रा ही आहेत कंजंक्शनची एक्झाम्पल्स. त्यानंतर बघूया आपण इंटरजेक्शन, म्हणजेच
केवल प्रयोगी अव्यय. आता याची उदाहरणं कोणती? तर ओ, अलास, आ, अरे रे, आपण अशा पद्धतीने म्हणतो ना. तर ही आहेत केवळ प्रयोगी अर्थात इंटरजेक्शनची एक्झाम्पल्स. मराठी आणि इंग्लिशचा असं सायमल्टेनियसली जर आपण स्टडी केला तर डेफिनेटली हे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत तर ते अंडरस्टँड व्हायला आपल्याला सोपं जाईल. सो नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन and interjection. These are the 8 parts of speech in English. So friends, thanks a lot for watching this video. We'll see the types of noun, types of adjective, types of verbs and their definitions in the next videos. So thank you very much.